राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येनं भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हे ठिकाणं स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याची आणि यासाठी आवश्यक त्या निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या 22 जानेवारीला अयोध्या इथं होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची बाब आपणासाठी अभिमानाची असून त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे असंही ते म्हणाले. राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबवणं, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग मोहीम आणि महिला सशक्तीकरण अभियान यांच्याविषयीची आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान इथं झाली. राज्यातील धार्मिक स्थळांवरील इमारतींची स्वच्छता संबंधित ट्रस्ट मार्फत होत असते, परंतु बाहेरील भागात अस्वच्छता कायम राहते. यामुळे भाविकांना त्रास होत असतो. याची गंभीर दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात तातडीनं जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहीम राबवावी, तसंच मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. आठवडाभरात हा बदल दिसायला हवा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आपल्या राज्यात स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. हा क्रमांक आपल्या राज्याला कायम ठेवायचा. या डीप क्लिनिंग मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शहरी भागात डीप क्लीन मोहीम आता आपण राबवत आहोत. या मोहिमेद्वारे एकाच वेळी जादा मनुष्यबळ आणि संसाधनं वापरून स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळं प्रदूषणासोबतच रोगराई सुद्धा कमी होत असून या मोहिमेला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच राज्यात ही स्वच्छता केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहायला नको, यासाठी शहराच्या हद्दीलगत तसंच ग्रामीण भागात देखील स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या भागांच्या स्वच्छतेसाठी देखील कायमस्वरूपी योजना राबवण्याचे आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना किनारा स्वच्छतेसाठी 14 युनिट उपलब्ध तातडीनं करून देण्यात यावीत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी डीप क्लीन मोहिमेविषयी थोडक्यात माहिती दिली.